नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये रेस्टॉरंट स्टाईल कोफ्ता करी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कोफ्ता करी बनवण्यासाठी हा मी अर्धा किलोचा दुधी भोपळा घेतलेला आहे। दुधी भोपळा घेताना कोवळा बघून घ्यायचा आहे। दुधी मी आता कट करून त्याचे 2 भाग करून घेते आणि साल काढून आपल्याला किसून घ्यायचा आहे। दुधीची मी साल काढून घेतलेली आहे। आता दुधी असा उभा पकडून आपल्याला किसून घ्यायचा आहे, म्हणजे मधला भाग राहील आपल्याला बाजूला काढायला। मध्ये बिया असतात त्या घ्यायच्या नाहीत। दुधी कधीच आधी किसून घ्यायचा नाही, कारण तो काळा पडतो। अशा प्रकारे मी सर्व दुधी किसून घेतलेला आहे आणि असा मधला भाग काढून घेतलाय, म्हणजे बाजूनी किसलाय, त्यामुळे असा मधला भाग बाकी राहिलाय। किसलेल्या दुधी मधला आपल्याला आता एक पाणी पिळून काढायचं आहे हातानेच। असं सर्व पाणी पिळून हे एकदम आपल्याला ड्राय करून घ्यायचे। पिळून घेतलेला आपण दुधी एका बाउल मध्ये काढून घेतलाय। हा अंदाजे 2 वाटी भरलेला आहे। आता यात आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि यात आता आपण 1 वाटी बेसन घालणार आहोत, म्हणजेच डाळीचं पीठ। 2 वाटी दुधीचा किस असेल तर 1 वाटी बेसन घ्यायचं आहे। हे आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं। यात अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। ऑलरेडी आपण दुधी मधलं पाणी पिळून काढलेलं आहे आणि बेसन पण जास्त वापरायचं नाही। अशा प्रकारे आपल्याला हे कोफ्त्याचं मिश्रण करून घ्यायचं आहे। हे मी कोफ्त्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे कोफ्ते तळण्यासाठी। तेल गरम झालेलं आहे। आता आपण गॅस कमी करून घेऊया आणि हे कोफ्त्याच्या बॅटर मधलं असं बॅटर घ्यायचं आणि असा थोडासा शेप देऊन आपण कढईमध्ये असं सोडायचं आहे तेलात। गॅस मी कमी करून घेतलेला आहे। अशा प्रकारे सर्व कोफ्ते मी तेलात तळण्यासाठी सोडते। कोफ्ते आपले एका बाजूनी फ्राय झालेले आहेत, ते आपण आता पलटून घेऊयात। आपल्याला हे कोफ्ते गोल्डन ब्राउन रंगावर तळून घ्यायचे आहेत। तुमच्या घरात पण कोणाला दुधी खायला आवडत नसेल तर तुम्ही अशी कोफ्ता करी बनवून द्या, नक्की आवडेल। आणि माझ्या चॅनलवर दुधीच्या अजून रेसिपीज आहेत। दुधीची खीर, दुधीचा हलवा, नक्की तुम्ही जाऊन चेक करा। अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राउन रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत कोफ्ते। कोफ्ते आपण दोन्ही बाजूंनी छान मंद गॅसवर तळून घेतलेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि कोफ्ते काढून घेऊया। कोफ्ते आपले तयार झालेले आहेत। आता आपल्याला ग्रेव्हीसाठी म्हणजे करीसाठी हे उकडून घेतलेले 4 टोमॅटो आहेत, त्याची साल काढून पेस्ट करायची आहे मिक्सरला। आणि हे 3 मध्यम आकाराचे कांदे आहेत, ते असे मोठे चिरून घेतलेले आहेत, त्याची पण पेस्ट करून घ्यायची। कांद्याची पेस्ट आणि टोमॅटो प्युरी आपण करून घेतलेली आहे। आता आपण करी बनवायला घेऊयात। कोफ्ते तळलेले तेल होतं तेच मी
काढून घेतले आणि 2 मोठे चमचे तेल कढईमध्ये ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। गॅस आता आपण मीडियम करूया। तेलात आपल्याला घालायचे आहेत 1 चमचा जिरे। जिरं फुललं की आपल्याला त्यात घालायचे आहेत कांद्याची पेस्ट, कांद्याची पेस्ट आपल्याला तेलावर चांगली गुलाबी रंगावर परतून घ्यायची आहे। कांदा छान आपला गुलाबी रंगावर परतून झालाय। आता आपण ह्यात घालायचे 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि पेस्ट घातल्यावर आपल्याला थोडंसं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आलं लसूण पेस्ट घातल्यावर थोडं परतून घेतलं। आता आपण त्यात काही पावडर मसाले घालणार आहोत। पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट। हे मसाले घातल्यावर थोडंसं आपण कांद्याला बाजूला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। तुम्ही बघू शकता कांद्याला बाजूला तेल सुटलेलं आहे। आता आपण ही उकडलेल्या टोमॅटोची प्युरी घालूयात आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आपण आता यात चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ आपण फक्त ग्रेव्ही पुरतं घातलेलं आहे। कोफ्त्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे। मीठ घालून चांगलं मिक्स करून 3 कप आपण गरम केलेलं पाणी घालायचंय आणि करीला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। करीला छान उकळी आलेली आहे। आता आपण हे तळून घेतलेले कोफ्ते त्यात घालणार आहोत। ही कोफ्ता करी अगदी घरी असलेल्या साहित्यात तयार होते। कोफ्ते घातल्यावर आता आपण 1 ते 2 मिनिटं मंद गॅसवर शिजून द्यायचं आहे। कोफ्ता करी आपली तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि मस्त कोथिंबीर घालून गार्निश करूया। ही कोफ्ता करी तुम्ही चपाती, रोटी आणि भातासोबतही खाऊ शकता। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।